नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी लहू रेवणनाथ पाटील धुमाळ स्वागत करतो आपल्या ओंकार ॲग्रो एजन्सी मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं। चालू वर्ष 2026 या सालाचं सर्व शेतकरी बांधवांना खूप खूप शुभेच्छा। नवीन वर्ष सर्व शेतकरी बांधवांना खूप समृद्धीचं आणि भरभराटीचं जावो। चालू वर्षी हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे पावसाळा कमी आहे अशी सर्व शेतकऱ्यांमध्ये संभ्रम अवस्था आहे। मी आज सांगू इच्छितो की पावसाळा कमी आहे म्हणजे खरीपाचं उत्पादन येणार नाही असा कुठलाही प्रकार नाही। खरीपाचं उत्पादन सगळं मका, तूर, कापूस, मूग, उडीद हे सगळं चांगल्या पद्धतीने येईल। त्यामुळे पाऊस कमी आहे म्हणून मका लागवड करायची नाही, कापसाची लागवड करायची नाही। मी सरळ सांगणार आहे, कापसाला भविष्य चांगलं आहे पण त्यातल्या त्यात मकाची लागवड कमी करू नका। मी आज आपल्याला शेतकरी काय असतो खड्यावरती जागा होतो, मी आपल्याला आज चांगल्या एक नंबरच्या भारतीय कंपनी स्वदेशी उत्पादन करणारी कंपनी सिरी सीड या कंपनीचं मकाचं चांगलं उत्पादन देणारा बियाण्याची तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे। त्यातला पहिली मका आहे त्यांची श्री रायडर। या मकाचं वैशिष्ट्य आहे, या मकाचं ताट जाड मुळं खोलवर तयार होतात आणि भक्कम राहून त्याचं कणीस हातभर लांब असून दाणे चांगले टपोरे नारंगी आणि कमीत कमी उत्पादन 40 क्विंटल आणि जास्तीत जास्त 60 क्विंटल उत्पादन देणारी ही मका आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनी कमीत कमी 1 एकर तरी रायडर ही मका लावून पुढील वर्षी अभिप्राय देण्यासाठी रायडरची लागवड करावी ही शेतकऱ्यांना विनंती करेन। त्याच श्री सीड कंपनीची मध्यम ते हलक्या जमिनीमध्ये जास्त उत्पादन देणारी मका आहे श्री स्प्लेंडर म्हणून। मागील वर्षी ज्या शेतकऱ्यांनी लावलेले आहे ते शेतकरी स्वतःहून श्री स्प्लेंडर ही घेणार आहे। या मकाचं वैशिष्ट्य सुद्धा हातभर लांब कणीस, मोठा दाना, नारंगी आणि चपट्या रंगाचा दाना असून या मकाचं उत्पादन सुद्धा 40 ते 60 क्विंटल पर्यंत एकरी चांगलं नियोजन केल्यानंतर येऊ शकते। आणि त्यामुळे पुढील वर्षाचा अभिप्राय घेण्यासाठी मी विनंती करणाऱ्या शेतकऱ्याला 1 एकर तरी पंच ही लागवड करावी। त्यानंतर त्या श्री सीड कंपनीची ही जी पंच ही मका आहे ही अतिशय भारीच्या जमिनीत लागवड करण्यासाठी खूप उत्कृष्ट आहे, जास्त उत्पादन देणारी, पुन्हा सांगितल्याप्रमाणे हातभर मोठं कणीस, टपोरा दाना, नारंगी चपट्या रंगाचा आणि वजनदार दाना असून रोगाला कमी बळी पडणारी ह्या सगळे ही मका असून एकरी उत्पादन 40 ते 60 हे येणार आहे। दुसरं, या तिन्ही मकासाठी कंपनीने दिलेल्या गावची ट्रीटमेंट शिवाय यामध्ये कंपनीने एक असं पाऊस दिलेला आहे की त्या पाऊसमुळे त्या मकाचं जर्मिनेशन चांगलं होणार आणि उत्पादन आणि रोगराईला कमी पडणाऱ्या या तिन्ही मका त्या ठिकाणी पाऊस दिल्यामुळे डबल ट्रीटमेंट केलेल्या या मका आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना विनंती आहे कमीत कमी 1 एकर लावून या मकाचं उत्पादन अवश्य घ्यावं, अन्यथा मग पुन्हा म्हणू शकता तुम्ही शेतकरी खड्यावर जागा होतो, धुमाळने सांगितलं होतं त्याला मका लावायची, लावली नाही, आपण हाताने पश्चाताप केला। अशी वेळ येऊ देऊ नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।